राम राम मंडळी, परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। लाडकी बहीण हप्ता येत होता पण आता बंद झालेला आहे पूर्णपणे। आता काय करायचे व यावर उपाय काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं बँक खाते आधारशी लिंक आहे का नाही हे तपासावे। जर ते लिंक असेल आणि तरीही हप्ता आलेला नसेल तर पुढील स्टेप फॉलो करावी। आता काही लाडक्या बहिणींनी KYC केलेलीच नाही पूर्णपणे, म्हणून त्यांचा हप्ता येण्यास थोडा उशीर होत आहे। आता नवीन KYC तर चालू नाही आहे, पण ज्या लाडक्या बहिणींना KYC केलेली आहे पण त्यांची चुकलेली आहे त्यांच्यासाठी सरकारने मुदतवाढ दिलेली आहे। तरी तुम्ही जिथे जाऊन KYC पूर्णपणे कंप्लीट करावी। चुकीची असेल तरच KYC होणार आहे। आता बँक खाते लिंक असूनही KYC बरोबर असूनही तरीही हप्ता येत नाही, तर तुमचा तिसरा प्रॉब्लेम असू शकतो की तुम्ही एकाच घरात 2 किंवा 3 व्यक्तीपेक्षा जास्त लाभ घेत आहे, जसे की सासून किंवा जावा किंवा दोघी बहिणी असे लाभ घेत आहे, म्हणून हप्ता आलेला नाही। त्यापैकी एकाचाच हप्ता येणार आहे असे त्यांनी GR मध्ये सांगितलेले होते। तर हे सर्व करूनही हप्ता जर येत नसतील तर तुम्ही त्या टायमाला वेबसाईटवरून माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण या वेबसाईटवर जायचं आहे आणि त्यावर अशा प्रकारची एक पावती मिळते। ती पावती काढून तुमच्या जवळच्या महिला व बालविकास कल्याण या विभागाला दाखवायचे आहे। त्याच ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये अप्रूव्ह किंवा साईडला तुम्हाला दिसत आहे संजय गांधी निराधार योजनेचे ज्यांना पैसे मिळतात त्यांच्या पुढे इथे नो लिहिलेलं आहे, पण काहींच्या ठिकाणी इथे एस लिहिलेलं आहे। त्याही लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार नाही आहे, ही बाब लक्षात घ्यावी। तर मग तो पूर्ण असा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।